नमस्कार मित्रांनो. असं म्हणतात की पुढचं विश्वयुद्ध हे पाण्यासाठी होणार आहे. जगात पाण्याचे साठे संपत आलेले आहेत. अंटार्क्टिकावरचं आर्क्टिक भागातलं बर्फ वितळतंय आणि त्यामुळे एकतर महापूर येऊ शकतात, जगबुडी होऊ शकते, किंवा मग जगभरात तापमान वाढीमुळे, आणि आपल्याला आता उन्हाळ्याचे चटके चांगलेच जाणवायला लागलेले आहेत, तर तापमान वाढीमुळे पाण्याचे साठे संपुष्टात येऊन पाण्यासाठी युद्ध होऊ शकतात. पण आता मात्र इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यानचं जे युद्ध आहे ते कदाचित पाण्यामुळे थांबू शकतं. अर्थात आत्ता तरी दोन्ही देशांची युद्ध थांबवण्याची कोणतीही तयारी नाही आहे, मानसिक तयारी नाही आहे. त्यांच्या वक्तव्यातनं असं कुठे दिसत नाही आहे की त्यांना युद्ध थांबवण्याची काही देखील पडलेली आहे, गरज आहे. आणि त्यामुळे हा विषय काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. काल रात्री उशिरा इराणच्या एका मंत्र्यांनी अशा प्रकारची चेतावणी दिली की केशम म्हणून एक त्यांचं बेट आहे, तिथे केशम नावाच्या बेटामध्ये QESHM तिथे अमेरिकेने हल्ला केलेला आहे आणि तिथे एक समुद्राच्या पाण्याचं शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प आहे, त्याला नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इराणच्या 30 गावांना पाणी पुरवठा धोक्यात आलेला आहे. बघा, आम्ही या युद्धाची सुरुवात करत नाही आहोत, अमेरिका सुरुवात करते. US सेट धिस प्रेसिडेंट नॉट इराण, ही गर्भित धमकी आहे. इराण स्वतःला सुसंस्कृत समजत असल्यामुळे, आणि ते पारशी लोक सगळे पर्शियन संस्कृती त्यांची आहेच, ते कायम असं दाखवायचा प्रयत्न करतात की काही वाईट आहे ते आम्ही नाही करत, दुसरा कोणतरी करतो आणि मग आम्ही करतोय ते फक्त प्रत्युत्तर देतोय. पण ही इराणची गर्भित धमकी आहे. ही धमकी अशासाठी आहे कारण यापुढे इराण आखाती देशांमधल्या समुद्रातलं पाणी शुद्धीकरण करण्याच्या प्रकल्पांवर हल्ला करेल, याचा त्याचा अर्थ होतो. आज लगेच बहारीनमध्ये एका पाणी शुद्ध करण्याच्या प्रकल्पावर हल्ला झाला, त्याचं नुकसान झालं. आणि या सगळ्या देशांमध्ये जर तुम्ही बघितलं, म्हणजे ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया, तर कुठे 95%, कुठे 90%, कुठे 80%, अगदी सौदी अरेबियातही, तो मोठा देश आहे, 3 कोटी लोकसंख्येचा देश आहे, 70% पाणी, पिण्याचं पाणी, हे समुद्राचं पाणी शुद्ध करून पुरवलं जातं. आणि हे समुद्राचं पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर शुद्ध करणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये 56 वेगवेगळे डिसॅलिनेशन प्लॅन्ट आहेत आणि त्याच्यामार्फत या आखातातलं जे एकूण पिण्याचं पाणी पुरवलं जातं समुद्रातनं, त्यातलं 90% पाणी या 56 वेगवेगळ्या डिसॅलिनेशन प्लॅन्टमधनं पुरवलं जातं. आता समुद्राचं पाणी शुद्ध करायचं तर त्याच्यासाठी पाणी लागणारच, कारण प्यायला पाणी शेवटी समुद्राचं पाणी आहे. आणि याच्या आधी इराकनी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता 1991 साली, आणि नंतर जेव्हा आखाती खाडी युद्ध झालं होतं आणि नंतरचं युद्ध आलं होतं, त्याच्यात इराकनी प्रयत्न केला होता की समुद्रामध्ये कोट्यावधी बॅरल तेल, कारण त्यांच्याकडे तेल भरपूर आहे, आणि स्वतःच्याच जहाजातनं तेलाचा प्रचंड निचरा करून ज्या समुद्रातनं पिण्याचं पाणी तयार करण्यासाठी पाणी खेचलं जातं तिथे जर तेल सोडलं तर हे शुद्धीकरण प्रकल्प बंद पडतील, काम करू शकणार नाहीत. आणि त्यामुळे त्यांनी इराकनी अशा प्रकारे पाणी तोडायचा प्रयत्न केला होता. तेव्हा अर्थातच पर्शियन आखात, होर्मुझची सामुद्रधुनी ते बंद करू शकले नव्हते, कारण इराण त्या युद्धात सहभागी नव्हता, इराक कोपऱ्यात आहे. आणि त्यामुळे काही काळासाठी अमेरिका आणि मित्र देशांनी इतर भागातनं टँकरद्वारे, म्हणजे मोठ्या जहाजाच्या टँकरद्वारे या भागामध्ये पाणी पुरवठा करून पाण्याची व्यवस्था केली होती. अर्थात त्यावेळेला या भागाची लोकसंख्याही नगण्य होती. जसे म्हणलं की
संयुक्त अरब अमिराती, दुबईची, या सगळ्या अबुधाबी दुबईची लोकसंख्या 10 लाख होती. ती 10 लाखाची आता 1 कोटीच्या वरती झाली. ती का झाली? कारण 1 कोटी लोकांना लागणारा पाणी पुरवठा समुद्रापासून व्हायला लागला. पूर्वी समुद्राचं पाणी शुद्ध करायचे, तेही पाण्याची वाफ करायचे आणि वाफेचं पाणी करून ते पिण्यासाठी वापरायचे आणि त्याच्यामुळे त्याचा खर्च खूप यायचा. या देशांना परवडायचा कारण त्यांच्याकडे मुबलक तेल आहे, गॅस आहे आणि त्याच्यामुळे पाणी उकळून वाफ करूनही त्याचं पाणी करणं त्यांना परवडायचं. आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी आलेली आहे की पाणी न उकळता ते शुद्ध करण्याची नवीन तंत्रज्ञान आहे. मुंबईतही असा प्रकल्प, चेन्नईमध्ये, मुंबईत आत्ता होणार आहे, चेन्नईमध्ये आहे. रिलायन्स जामनगर पूर्णपणे तेल रिफायनरी आहे, पाण्याचं शुद्धीकरण करून वापरलं जातं आणि त्यामुळे जगात आता खूप कॉमन झालं आहे. अमेरिकेतही असे प्रकल्प तयार होत आहेत. पण ते करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, वीज लागते आणि आखाती देशात तर सगळ्याच लोकसंख्येला आणि इतर सगळ्या गरजांना पाणी लागणार असल्यामुळे तिथे त्यांनी काय केलं आहे की जिथे वीज निर्मिती होते, वीज निर्मितीसाठी खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू लागतो इंधन म्हणून, तिथे वीज निर्मिती यंत्रणा, त्याचे ट्रान्सफॉर्मर्स आणि ही सगळी यंत्रणा आहे आणि तिथेच डिसॅलिनेशन प्लांट, असं हे सगळं पॅकेज, कारण सगळं एकमेकांवर अवलंबून आहे, अशी ठिकठिकाणी समुद्रावर उभी आहेत. आणि आत्तापर्यंत म्हणजे डिसॅलिनेशन प्लांटवर हल्ला होऊ शकतो हा विचार खरं तर CIAनी 2010 साली पहिल्यांदा एका अहवालात मांडला होता आणि तेव्हा मात्र हल्ला होऊ शकतो तो मुख्यतः तेल सोडून किंवा अशा प्रकारचा हल्ला असं म्हटलं जात होतं. पण आता ज्या प्रकारे ड्रोनद्वारे हल्ले करतायत आणि त्या ड्रोनद्वारे हल्ल्यामध्ये नुकसान होत नाही आहे, पण एखादा भाग, त्या प्रकल्प मोठा असतो, त्याच्यात पाणी मोठ्या प्रमाणावर खेचलं जातं, ते गाळलं जातं, मग ते पुरवण्याच्या पाईपलाईन असतात, याच्या एका जरी भागावर हल्ला झाला तरी पाणी पुरवठा काही काळासाठी बंद पडू शकतो. यातले जे मोठे देश आहेत, सौदी अरेबियासारखे, UAEनी, म्हणजे त्यांनी पाण्याचे स्टोरेज तयार केले, म्हणजे समुद्राचं पाणी शुद्ध केल्यावरही साधारणतः सौदी अरेबियाकडे 2 महिने पुरेल एवढं, किंवा मुंबईत आपण धरणं असल्यामुळे वर्षभराचं पाणी आपण पावसाळ्याच्या अखेरीस साठवतो, पण सौदी अरेबियाने वगैरे 1.5-2 महिने पुरू शकेल एवढं पाणी साठवण्याची व्यवस्था, यंत्रणा तयार केलेली आहे. पण जे बहरीन आणि कुवेत आणि कतारसारखे, टिकलीसारखे देश आहेत, त्यांच्याकडे ते पाणी तयार कुठे करणार आणि साठवणार कुठे, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जर या पाण्याच्या प्रकल्पांवर हल्ले केले तर त्याचा 2 प्रकारे उत्तर देणं एक शक्य होतं. पहिली गोष्ट म्हणजे इराणनी जर असे हल्ले केले तर मग अमेरिका इराणमध्ये आणखीन भयानक बॉम्बिंग करेल, अद्दल घडवायला. कारण पाणी तोडणं म्हणजे एखाद्याचा, लाखो लोकांचा जीव धोक्यात टाकणं, अशा प्रकारची तयारी पाहिजे. आणि त्यामुळे जर इराणने असं केलं, इराण काय करतं, पहिले म्हणेल की तुम्हीच मला चापण मारली, आता मी तुम्हाला लाथाबुक्क्यांनी तोडवणार. असं जर इराणने केलं तर अमेरिका एकतर त्याच्यावर हल्ला करून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून अद्दल घडवायचा प्रयत्न करेल. पण या केसमध्ये असं आहे की इराणची स्वतःचीच इच्छा आहे, इराणची राजवट आहे, त्यांचीच इच्छा आहे की हे युद्ध आणखीन मोठं व्हावं, की जेणेकरून, कारण त्यांच्याकडे तर हरण्यासारखं काही नाहीच आहे. अशा प्रकारे लोकक्रांती करून व्यवस्था उलथवणार, तशा प्रकारे युद्ध करून संपणार. त्यामुळे त्यांची पाठ भिंतीला लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांची ती इच्छा आहे. दुसरं हे असेल की जर पाण्यावर हल्ला झाला तर कदाचित अरब देश अमेरिकेकडे गयावया करून, अर्जव करून की काही करा, हे युद्ध थांबवा, आम्हालाही जगायचं आहे. म्हणजे पाण्याचा पुरवठा दुसरीकडनं करता येतो, पण या भागातलं सगळं जो विकास झाला या भागाचा, तो विकास कुठेतरी खंडित होईल. लोक पळून जातील, ते बाहेरच्या देशातून आलेले ते लोक टिकणार नाहीत आणि त्यामुळे कदाचित हेच देश अमेरिकेकडे अर्जव करतील. या युद्धामध्ये, म्हणजे महाभारतातल्या युद्धामध्ये अभिमन्यूच्या हत्येनंतर एका प्रकारे धर्मयुद्ध, त्याच्या आधीचं जे युद्ध होतं ते युद्धशास्त्राच्या नियमानुसार युद्ध होत होतं, पण अभिमन्यूच्या हत्येनंतर संध्याकाळ सूर्यास्तानंतर युद्ध होतं, कपट कारस्थानांनीही युद्ध व्हायला लागलं आणि त्यामुळे ते नियम गळून पडले. या युद्धात, आत्ताच्या युद्धात काही तसे नियम अगदी पाळले जात नव्हतेच. इराण हा कायम आखाती देशांच्या नागरी फॅसिलिटीजवर, एअरपोर्ट असेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, अमेरिकेतले दूतावास असतील, याच गोष्टींवर हल्ला करतोय. पण ते दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही लष्करी याच्यावर हल्ले करतोय, पण ते चुकून बाजूला पडतंय किंवा मग आम्ही काही करू शकत नाही, आमच्याकडे तेवढं अद्ययावत तंत्रज्ञान नाही आहे.
पण तो आवेशही गळून पडून आता अगदी प्रच्छन्नपणे समोरच्याला जेरी सांडण्यासाठी त्याचं पाणी तोडणं, त्याची वीज तोडणं, अशा प्रकारे प्रयत्न केले जाऊ शकतात. अर्थात त्याच्या आधी ही गोष्ट स्पष्ट व्हायची आहे की इराण आणखीन किती काळ लढू शकेल, कारण इराणचं जबरदस्त नुकसान झालेलं आहे. अजून हे समजत नाही आहे की इराणची सगळे बॅलिस्टिक मिसाईल्स आणि ड्रोन्स आहेत ते एवढ्या मोठ्या संख्येने उद्ध्वस्त झालेत की त्यांची हल्ला करण्याची क्षमता संपलेली आहे. असं बऱ्याच जणांना वाटतं, काही जणांना वाटतं नाही हे इराण सगळं नाटक करते, म्हणजे इराणने अजूनही त्यांचा हुकुमाचा एक्का आहे तो कुठेतरी दडवून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे जरी त्यांचं नुकसान झालं असलं तरी जेव्हा त्यांच्याकडे काही दुसरा पर्याय उरणार नाही तेव्हा तो एक्का असेल ते बाहेर काढतील. पण तोपर्यंत पिण्याचं पाणी देखील, जे एरवी युद्ध पेटवू शकेल असं म्हटलं जात होतं, ते कदाचित हे युद्ध थांबवू शकणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथे सांगतो, पाहत रहा MH48.